प्रवास करायला कोणाला आवडत नाही आणि सिनेमाही आपल्या सगळ्यांना आवडतो, पण याच सिनेमात एक छान प्रवास सुद्धा आपल्याला दिसणार आहे आणि एक छान असं हम्पीचं दर्शन होणार आहे आणि आपल्या अत्यंत आवडत्या कलाकारांसोबत हे दर्शन आपण करणार आहोत। आणि ही कथाही कशी आहे, हा सिनेमा कसा आहे, मी बोलतेय हम्पी या सिनेमाबद्दल। आणि आपल्या सोबत आहेत आज शो टाइम मध्ये सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकर, दोघांचंही खूप मनापासून स्वागत। आणि खूप छान वाटतंय आज, असं जितका फ्रेश तो सिनेमा आहे तितक्याच फ्रेश गप्पाही होणार आहेत आणि अर्थात तुमच्या दोघांची बोलायला नेहमीच मजा येते। त्यामुळे सोनाली, पहिलं सांग की तुझा एक तर छान हटके लुक दिसतोय आम्हाला दोघांचाही, एक सुंदर लुक्स आहेत, फ्रेश एक स्टोरी वाटते आणि हम्पी आणि ही स्टोरी काय आहे एक्झॅक्टली त्याबद्दल सांग। आणि अर्थात तुझा तो लुक आणि हे सगळं, हा सिनेमा तू कसा एन्जॉय केलास? मी फारच एन्जॉय केला आणि रिलीज झाला आहे त्यामुळे प्रेक्षकही एन्जॉय करतात। सो मला असं वाटतं की ज्यांनी हा सिनेमा पाहिला आहे त्यांना आता कळलं आहे की हम्पी आणि सिनेमाचा काय संबंध आहे, पण ज्यांनी पाहिला नाही आहे त्यांच्यासाठी ही संपूर्ण जी फिल्म आहे ती एक मुलगी हम्पीत जाते आणि तिथून परत येईपर्यंत तिच्यात काय बदलाव होतो किंवा तिचा जो प्रवास आहे तो कसा, तिचा मानसिकही प्रवास आहे तो कसा तिच्यासाठी एक वेगळा होतो, किंवा ती जेव्हा जाते तेव्हा ती स्ट्रेसमध्ये आहे, मानसिक तणावात आहे, तिला तिच्या पर्सनल आयुष्यात काहीतरी असं घडलंय ज्याच्यापासून ती लांब जाण्याचा प्रयत्न करते। कॉम्प्लिकेटेड, कठीण, सुंदर ईशा। तर तिथे गेल्यानंतर ती कॉम्प्लिकेटेडची सरळ होते का, कठीणची सोपी होते का, सुंदर तर ती आहे पण आनंदी होते का, असा तिचा प्रवास आहे। आणि कबीर कसा आहे? कबीर आपल्याला प्रवासात कधी कधी अशी मॅजिकल माणसं भेटतात, तसा तो मॅजिकल आहे, तो रिअल आहे, सरियल वाटावा इतका तो मॅजिकल आहे। ओके, पण फारच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि काम करताना मजा याच्याने आली की गोष्टी आणि शूटिंग वगैरे सगळं असतंच, पण मला वाटतं प्रोसेस ही माणसांमुळे तयार होते आणि खूपच चांगली माणसं या प्रोजेक्टमध्ये जोडली गेली होती। प्रकाश कुंटे आहे, सोनाली आहे, अमलेंदू चौधरी आहेत, असे खूप प्रियदर्शन जाधव आहे, प्राजक्ता आहे, सगळेच कलाकार, सगळे आमचे एडिसची टीम आणि असे सगळेच फारच उत्साही आणि खूप पॅशनेट होते। प्रकाश कुंटेचं दिग्दर्शन आहे, प्रकाश कुंटेनी या आधी कॉफी आणि बरंच काही अँड जरा हटके, हे नक्कीच हटके सिनेमे आपल्या भेटीला आणलेले आहेत आणि नेहमीच एक मजा येते की आता हा नवं काय भेटीला आणणार आहे। हा बहुत जरा हटके, बहुत जरा हटके आहे आणि तुम्ही दोघं कदाचित त्याच्याबरोबर पहिल्यांदाच काम करताय सगळेच। एक्झॅक्टली, तर त्याच्यामुळे एक छान एक वेगळीच टीम जमली असेल प्रकाश कुंटे सोबत, तो कारण तो एका वेगळ्या दुनियेत तुम्हाला घेऊन गेलाय खऱ्या अर्थाने, तर कशा पद्धतीने तो अनुभव होता? खरं तर हेतू तोच होता की आपलीच माणसं पण जेव्हा वेगळ्या दुनियेत जातात, वेगळ्या प्रांतात जातात, जिथे आपली भाषा बोलणारी लोक नाही आहेत, आपल्या कम्फर्ट झोन पेक्षा आपण बाहेर गेलोय, जिथे दोन गोष्टी होऊ शकतात। एकतर तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाता तेव्हा मग तुम्ही कोणीच आपल्याला जज करणारा नाहीये, तर तुम्ही एकदम हवं तसं वागू शकता सगळे इनहिबिशन्स टाकून, किंवा मग तुम्ही बंदही होऊ शकता। सो या दोन्ही गोष्टी, या दोन्ही पॉसिबिलिटीज होत्या, पण ह्या फिल्ममध्ये त्यांनी काय एक्सप्लोअर केलंय ते अर्थात तुम्हाला फिल्ममध्ये खूप बघायला आवडेल। पण प्रकाश बरोबर काम करतानाची एक वेगळी मजा होती, कारण अगेन तो माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचा होता, वेगळ्या दुनियेतला होता, त्यामुळे या दोन्ही पैकी माझ्यासाठी दुसरं झालं, कारण त्यांनी माझ्यासाठी एक वेगळं काहीतरी एक्सप्लोअर करण्याची संधी दिली होती। आपण त्याचे सिनेमे पाहिले, तो वेगळी भाषा त्याची वेगळी भाषा आहे फिल्मची, वेगळी पद्धत आहे गोष्टी सांगण्याची, सिम्पल पण तरीही खूप अंडर लेयर्स असतात, किंवा खूप सिम्पल सिच्युएशन असते, खूप काही जगावेगळं मेलोड्रामॅटिक नसतं, पण त्या सिच्युएशन्सना छोट्या छोट्या गोष्टींमुळे कसं आपलं आयुष्य खरंच खूप मोठ्या प्रमाणात बदलू शकतं, अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्या असतात। आणि या फिल्ममध्ये देखील तसंच आहे की खरं तर फार काही खूप ड्रामा घडत नाहीये, पण छोट्याच गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी खूप टर्निंग पॉईंट ठरू शकतात। सो माझ्यासाठी हम्पी टर्निंग पॉईंट ठरू शकेल असं मला वाटतं, कारण वेगळ्या पद्धतीची व्यक्तिरेखा आणि वेगळीच फिल्म आणि वेगळ्याच जगात तो खरंच घेऊन गेलाय। वा, काय सांगशील? रिलेशनशिप्स, फिलिंग्स आणि इमोशन्स हे कॉम्प्लेक्स असतात खरं तर, पण ते सिम्प्लिसिटीने मांडण्यात मला वाटतं की प्रकाश फारच हातखंड आहे आणि तो त्याच पद्धतीने आम्हाला ते एक्सप्लेन पण करतो, आमच्याकडून ते काढूनही घेतो। आणि अदिती आणि प्रकाश यांच्या त्या दोघांच्या जोडीने हे परत एकदा सिद्ध केलंय मला असं वाटतं या चित्रपटात। नक्कीच, आणि आपण म्हणतो की प्रवासात आपण स्वतःला शोधतो आणि एक वेगळेच आपण स्वतःला कळतो, आणि तुम्ही दोघंही खूप छान प्रवासी आहात खऱ्या आयुष्यात सुद्धा तुम्ही खूप फिरत असता आणि एक तुम्हाला आवडतं ते मनापासून, राईट? ऍब्सोल्युटली, एक्झॅक्टली। तर त्याच्यामुळे अशा वेळी या सिनेमात एक वेगळा प्रवासी होता ना,
कुठेतरी त्या वेगळ्या दुनियेचं दर्शन तर आहेच, पण कुठेतरी स्वतःला याही निमित्ताने वेगळं काही ओळख झाली का? हो, ॲब्सोल्युटली झाली. माझी तर झाली. मी कुठेतरी ईशा बरोबर स्वतः पण प्रवास करत होते, कारण तिच्या कॅरेक्टरशी मला बऱ्यापैकी रिलेट करता आलं. आपण बऱ्याचदा खूप गोष्टी आपल्या डोक्यात खूप मोठ्या करून ठेवतो आणि मग आपल्याला त्याच्यातनं बाहेर स्वतःला काढता येत नाही. कुठेतरी प्रवासात गेल्यानंतर, दुनिया पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे नाही यार, इतकं काही मोठं नाही आहे, आपण खरंच खूप सुखी आहोत. लोकांना खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स असू शकतात आणि तरीही ते आनंदी किंवा समाधानी असतात. मग आपल्या डोक्यात किंवा आपल्या जगात असं काहीच नाही. मुळात हम्पीत गेल्यानंतर हे जास्त प्रकर्षाने जाणवतं, कारण मोठ्या मोठ्या शिळा आहेत, दगड आहेत किंवा पर्वत आहेत, लेण्या आहेत. हे सगळं बघून असं वाटतं की अरे यार, किती मोठी मोठी दगड आहेत, आपण केवढेशे आहोत त्याच्या समोर. म्हणजे खरंच आपलं अस्तित्व किती छोटं विरूपाक्ष मंदिर आणि तुंगभद्रा नदीवरची ती एक वेगळीच महानगरी आहे, सुंदर. आणि काय काय पाहिलंय या गोष्टींनी, तिथल्या काय काय गोष्टी अनुभवल्यात. आपण कोणीच नाही आहोत, आपलं खरंच आयुष्य खूप सुखी आणि समाधानी आहे. ह्या प्रवासातनं मला हे नक्कीच सापडलं की आहे त्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्यात समाधान शोधणं हे खूप गरजेचं आहे. वा. आणि तुझा तो त्या हम्पीतला प्रवास कसा रंजक ठरला? कारण या आधी तू हम्पीत गेला होतास किंवा याच निमित्तानं तुम्ही दोघंही? सगळे पहिल्यांदा गेलेत, फक्त आदिती गेली होती. ओके, हो, आदिती गेली होती आणि तिने एक छान असा ब्लॉग लिहिला होता त्याबद्दल. आणि जसं मी म्हणते की आता मराठी सिनेमात सुद्धा ट्रॅव्हल लव्ह स्टोरीज यायला लागल्यात. याआधी तू TTMM मध्ये थोडंसं ते प्रवास आणि लव्ह स्टोरी एक असं काय, ही लव्ह स्टोरी असं नाही म्हणता येणार, पण प्रवास आणि कथा जे आता मराठी सिनेमात दिसायला लागलाय बाबा, काहीतरी वेगळी लोकेशन्स पाहायला मिळायला लागली आहेत, जे आधी होतं पण एवढ्या प्रमाणात नव्हतं. कुठेतरी हिंदीत सध्या फारच आपण पाहतोय की ट्रॅव्हल लव्ह स्टोरीज फारच गाजत आहेत. आणि अशा वेळी मराठीने कुठेतरी ही एक कात टाकली. अशा पद्धतीने हा मराठी सिनेमा आता जरा बदलतोय का, काही वेगळं शोधतोय का, आणि या निमित्ताने तुम्ही काही नवी शोधताय का, काय वाटतं? हो, ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की प्रेक्षकांनाही नवीन आणि चेंज हवाच आहे. आपण जर त्यांना तो दिला तर ते खूप आनंदाने स्वीकारतात. त्याचं उदाहरण आहे हम्पी. कारण ट्रेलर, टीझर्स, पोस्टर्स, त्यातनं नवीन काहीतरी मी करण्याचा प्रयत्न करत होतो आणि लोकांना तो चेंज खूपच आवडला. आणि मला असं वाटतं की आपण जोपर्यंत नवीन काहीतरी ट्राय करत नाही, वेगळा प्रयोग करत नाही, तोपर्यंत एक्सप्लोअर करणं हे थांबतं. आता नवीन रायटर्स आलेत, यंग रायटर्स, डिरेक्टर्स. आमची ही टीम फारच यंग असल्यामुळे आम्ही ती रिस्क घेऊ शकतो आणि तो घेण्याचा नक्कीच एक प्रयत्न होता. पण अजून एक गोष्ट, ही सुद्धा लव्ह स्टोरी आहे. ही लव्ह स्टोरी तुम्ही स्वतःच्या प्रेमात नाही, ही स्वतःच्या प्रेमात पाडणारी लव्ह स्टोरी. ट्रायंगल किंवा त्याच्या पलीकडे जाऊन यू शुड लव्ह युअर सेल्फ फर्स्ट. ओके, हे फारच महत्वाचं आहे. आणि लव्ह स्टोरी ही तुमची स्वतःबद्दलची सुद्धा असू शकते. त्याच्यात ट्रायंगल आहे का लव्ह स्टोरी आहे का, ही पण ही महत्वाची लव्ह स्टोरी आहे की सगळं नंतर पण स्वतःच्या प्रेमात आधी पडलं पाहिजे. खूपच छान सोनाली हे एक्सप्लेन केलेलं आहे. तुझा कसा अनुभव होता, जे मी आता म्हणलं की मराठी सिनेमा या निमित्ताने बदलतोय, असं वाटतंय का तुला? हो, काय की प्रयोगाशिवाय प्रगती नाही. तर तुम्ही जोपर्यंत तो प्रयोग करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण एकाच वेळेस सगळ्यांना खुश नाही करू शकत. तर आपल्याला आपल्या थॉट्सशी आणि आपल्याला काय मांडायचंय त्याच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि त्याला प्रामाणिक राहून जर आपण चित्रपट करत राहिलो तर नक्कीच लोकांना जर वेगवेगळं बघायला मिळालं तर त्यांची टेस्ट बदलेल. आपण लोकांवरती सोडू नाही शकत. तर आपल्या कलाकृतीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. नाटकातूनही ललित तू अनेक वेळा अनेक प्रयोग करत असतोस आणि आता सिनेमात पण हे नवे प्रयोग करायला जास्त मजा येते तुला. हो, अगदीच अगदीच अगदीच. नव्या पिढीच्या चष्म्यातून आता आम्ही हा सिनेमा पाहतोय असं आम्हाला वाटतंय. म्हणजे हो, म्हणजे कारण कसं आहे की लोकांना खरंच काहीतरी बघायचंय नवीन, आणि म्हणून ते वेगवेगळ्या माध्यमांकडे वळतायत, वेबकडे वळतायत, कारण त्यांना नवीन हवं आहे जे बाहेर आहे. आणि आपण जर त्या गोष्टी करत राहिलो तर त्यांच्यापर्यंत आपण मग पोहोचणार नाही. उलट आपण डिस्कनेक्ट होऊ लोकांपासून. आणि त्यांच्याशी कनेक्ट राहायचं असेल तर आपण हे प्रयोग करत राहिलं पाहिजे. नक्कीच. छान छान गप्पा होत आहेत आपल्या, आणि आपला हा गप्पांचा प्रयोग फार रंजक आहे आणि तो आणखी इंटरेस्टिंग होणार आहे. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा शो टाइम. शो टाइम मध्ये आज छान गप्पा रंगलेल्या आहेत सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत. आणि विषय आहे, सिनेमा आहे हम्पी, जो आता भेटीला आलेला आहे. छान प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे छान गप्पाही आपल्या रंगतायत. सोनाली, हा सिनेमा महत्वाचा आहेच, पण हे वर्षही तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. 10 वर्ष पूर्ण झाली सोनाली. म्हणजे आम्हाला हे ते कळलं नाही, कारण इतक्या पटकन तो ग्राफ तू कुठल्या कुठे नेऊन ठेवलास.
सो प्रथम खूप अभिनंदन. आणि अर्थात या निमित्ताने आता या सिनेमात एक वेगळी सोनाली आम्हाला पाहायला मिळाली. पण ही जर्नी, ही 10 वर्षाची जर्नी, प्रवासाबद्दल आज बोलतोय आपण, पण हा 10 वर्षाचा प्रवास तुझ्यासाठी किती किती इंटरेस्टिंग होता. काही टफ सुद्धा मोड आला असेल, पण कशा पद्धतीने या जर्नीकडे तू पाहतेस? बापरे, असं नाही वाटत आहे 10 वर्ष झाली, कारण अजूनही शिकतेय, अजूनही खूप काहीतरी करायचंय, अजूनही पॅशन तितकीच आहे, रादर वाढली असं मला वाटतं. समअप करायचं असेल ह्या जर्नीला तर एका वाक्यात मी एवढंच म्हणू शकते की जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा कुठे जायचंय, कसं जायचंय, कशा पद्धतीने हा प्रवास होणार आहे, काहीच ठरलं नव्हतं, काहीच ठरवलं नव्हतं, काहीच प्लॅन नव्हतं. मी काहीच शिकून आले नव्हते, कुठल्याच गोष्टीचं ऑफिशियल ट्रेनिंग नव्हतं घेतलं, त्यामुळे कोरी पाटी होते. आणि मग अनेक ज्या लोकांबरोबर कामं केली, दिग्दर्शकांपासून रायटर्स, कोस्टार्स, टेक्निशियन्स, मीडिया, तुमच्या सगळ्यांकडनं शिकत शिकत इथपर्यंत आले. आणि तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळी रंग भरली आहेत या पाटीवरती, आणि खूपच समृद्ध करणार होता. कारण माझ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी ही एक विद्यापीठासारखी आहे, कारण मी सगळं इथे शिकते आणि खूप प्रेम मिळालं लोकांचं. पण आत्ता दिस इज जस्ट अ माइलस्टोन पण म्हणणार नाही मी, एक टप्पा आहे. पण इथून पुढे देखील हा प्रवास असाच सुरू राहील आणि तुमच्या सगळ्यांची साथ अशीच लाभेल असं. या यशाच्या शिखरावर आल्यानंतर आता पुढे काय दिसतंय, पुढे अजून काय खुणावतंय, काय वाटतं? मी जसं म्हटलं, जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा पण ठरवलं नव्हतं, तर आताही ठरवायला नाही पाहिजे. कारण कधी कधी आपण जे ठरवतो त्या पलीकडच्या गोष्टी असू शकतात, अनटॅप्ड असू शकतात. आणि मला ते गंमत असते, काय कुठे कसा रस्ता निघेल ते एक्सप्लोर करण्यात जास्त मजा येते. नेहमीच प्रवास जर ठरवलेला असेल ना तर ते खूप मोनोटनस किंवा मग डिसअपॉइंटमेंट्स पण येतात. त्यामुळे न ठरवून जे काही समोर येत आहे त्यातनं बेस्ट काय निवडता येईल, किंवा आता जे मी करतेय की जे मला करायचं आहे त्यासाठी मग हम्पी एक खूप मोठा प्रयोग आहे की मला प्रकाश बरोबर काम करायचं होतं. मग मी गेली 1-1.5 वर्ष वेगवेगळ्या विषयांवरती बोलत होतो आणि मग त्यातनं हम्पीची निर्मिती झाली. तर आता कुठेतरी तो टप्पा आलाय जिथे खरंच मला जे मनापासून करायचंय ते करण्याची संधी मिळते आणि मलाही असं वाटतंय की मी ते चाचपडू शकते. ही निवड ही आता जरा अधिक चोखंदळ झाली आहे. निश्चितच मला असं वाटतं, जेव्हा आपण कसं असताना भूक लागली असेल तर समोर जे काही वाढून ठेवलेलं असतं आपण ते खातो. एकदा पोट भरलं की मग आपण हे नाही खायचंय, मग मी काहीतरी नवीन बनवून ट्राय करते, मग मला भलतीकडेच कुठेतरी जाऊन काहीतरी ट्राय करायचंय का, मग असे सगळे विचार येतात. सो आता मी त्या पोट भरलंय त्यामुळे आता मग चवीने जे काही करावं असं वाटतंय ते ट्राय करते. आणि आमच्या भेटीला असे डेझर्ट्स येतात. तर आता जाता जाता एक विषय सध्या गाजतोय, तोही मराठी कलाकारांचा आहे, त्यामुळे त्याबद्दलही बोललं पाहिजे. इफीमध्ये काही वाद आता झालेले आहेत, न्यू डेज दुर्गा सिलेक्ट नाही झालेला आहे, काही जण बाजू घेत आहेत, काहींचे वेगळं काही म्हणणं आहे. एक कलाकार म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसे बघता? मला असं वाटतं की कुठल्याही कलेला मर्यादित न ठेवता आपण जर प्रेक्षकांनी ते ठरवलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. ही गोष्ट प्रत्येक कलाकाराला वाटते. प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की त्याचं काम हे ज्यांच्यासाठी केलंय त्यांच्यापर्यंत पोहोचावं. आणि निश्चितच मलाही असं वाटतं की जे सिनेमे प्रेक्षकांसाठी बनवले गेलेत, घडले गेले ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजेत. आपण कलाकृती करतोच त्याच्यासाठी की ते जास्तीत जास्त लोकांनी बघितली पाहिजे. आपण काही काम करून आपल्यापर्यंत ते ठेवत नाही, तर ते एवढ्या सगळ्यांनी केलेली मेहनत, एवढ्या सगळ्या लोकांनी केलेलं काम हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हा मला वाटतं त्यांना मिळालेला अधिकारच आहे तो. तर तो नाही कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतरही जर काही वाद होत असतील तर ते मला काही बरोबर वाटत नाहीये. नक्कीच सगळ्याच एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वर सध्या अनेक ठिकाणाहून हल्ला होतच आहे. पद्मावतीचा सुद्धा मोठा विषय आहे. मग काय कसं व्यक्त व्हायचंय, कारण हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे असं आपण म्हणतो. मग प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार पण आहे आपापल्या पद्धतीने. आता ते लोकांनी ठरवू द्यात की हे फसलंय, हे बरोबर आहे का चूक आहे, पण व्यक्त तर होण्याचा अधिकार आहेच प्रत्येकाला. याबद्दल आणि मला असं वाटतं की जसे आम्ही कलाकार ज्या मोटिव्हने काम करतो, प्रेक्षकही तितकंच सुजाण आहे. त्यांना माहिती आहे त्यांना अमुक गोष्ट पाहायची आहे, कुठल्या कारणासाठी पाहायची आहे. त्यामुळे सेन्सरशिप हे पर्सनल असलं पाहिजे. आपण आपलं ठरवलं पाहिजे की रादर लोकांनी ठरवलंच आहे. सो कुठेतरी या गोष्टीबद्दल वाईट वाटतं की खरं तर प्रेक्षकांनी जे ठरवायला पाहिजे ते इतर लोक ठरवून मोकळे होत आहेत. अनेक विषय आज निघालेले आहेत आणि विषय आहे हम्पीचा. पुन्हा एकदा जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? हम्पी भेटीला आलेला आहे, आता
तुम्ही काय सांगा? हम्पी भेटीला आलेला आहे आणि आता तुम्ही सुद्धा भेट द्या. थिएटर्समध्ये जाऊन हा सिनेमा पहा. फिल्म रिलीज झाली आहे. सहकुटुंब जाऊन ही फिल्म 2 तास तुम्ही एन्जॉय करू शकता. एक ट्रिप आहे. खरं तर अगदी हम्पीपर्यंतही गेलं पाहिजे, पण आत्ता जर इमिजिएटली तुम्ही ती ट्रिप प्लॅन करत नसाल तर सुट्टी आहे, सुट्टींचे दिवस जवळ येत आहेत, त्याच्या आधी 2 तासाची सुट्टी घ्या आणि ही फिल्म नक्की पहा. वा. आमचा चित्रपट रिलीज झालाय, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय हम्पी. आणि कोणाचंही ऐकू नका. जरी तुम्हाला कोणी सांगितलं की ही चांगली आहे फिल्म किंवा अरे ही मला फार आवडली नाही, तुमचे स्वतःचं मत तयार करा आणि त्याच्यासाठी तुम्हाला चित्रपट हा स्वतःहून जाऊन बघावा लागेल. तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन आमचा चित्रपट बघा हम्पी. सोनाली आणि ललित, मला हम्पीला जायचंच होतं, पण सध्या मी या हम्पीला नक्कीच जाणार आहे. आणि अर्थात खूप मनापासून शुभेच्छा. नेहमीच असे छान छान कामं करत राहा आणि पुन्हा पुन्हा भेटत राहा, आमच्याशी गप्पा मारत राहा, कारण आम्हाला खूप आवडतं ते. थँक्यू सो मच सोनाली, थँक्यू सो मच. थँक्यू. शो टाईममध्ये आज सोनाली आणि ललित सोबत खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत. हम्पी हा सिनेमा त्यांचा भेटीला आलेला आहे, नक्की पहा. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.